तू पण उपाचन करणार? हो. मला चक्कर येते. लाडू हे घे. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. पाटकशाही मुर्दाबाद. 1 2 3 4 अंजली वहिनींचा जय जयकार. 1 2 3 4 अंजली वहिनींचा जय जयकार. लईच हटवादीपणा करायलात बाई. असू दे की हटवादीपणा. आता आपण पण माघार घ्यायची नाही आणि काय बी उद्या अंजली वहिनींना घरला घेऊन जायचं म्हणजे जायचंच. हो, मला सोडल्याशिवाय इथून एकही जण हलणार नाही आज. माऊ मला चक्कर येते. ए लाड्या, एकच लाडू होता, गप्प बस. अंजली, अगं तू तरी समजव बाई या सगळ्यांना. आता आम्ही काय समजून घेणार नाही बघा. पहिलं वहिनींनी घरला सोडा तुम्ही. अजिबात नाही. थांब, मी पाणी आणते. नाही नाही नको, पाणी बिणी काही नको. आता माझा जीव गेला तरी चालेल, पण मी पाणी पिणार नाही आणि अन्नाचा कणही खाणार नाही. मेले तरी चालेल. मोर्चाला कोणी लीडर आहे की नाही? बोलवा त्यांना आत. या 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 लोक. या या या, बसा बसा ना भाऊजी, बसा 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 बसा. हा जो काही प्रकार चालू आहे ना, तो आम्हाला मुळीच मान्य नाहीये. आम्हासनी बी अजिबातच मान्य नाही. तुम्ही अंजली वहिनीसनी या घरात कैद करून ठेवले. अहो, गेल्या 2 वर्षात माझ्या मुलीचे किती हाल झाले. त्यात आता हा तोतया माणूस त्या घरात घुसून बसलाय. मग मी अंजलीला कसा पाठवणार तिथं? तोतया नाही, तो राणा आहे माझा. नाही, हे अंजलीलाही मान्य नाही, मलाही नाही. आमच्या घरातला आम्ही बघून घेतो. तुम्ही चर्चा करायला बोलवलं ना इथं, मग करा की चर्चा. वहिनीसनी सोडणार का नाही तेवढं सांगा. हे बघा, मी नाही असं म्हणत नाहीये. माझी अट एकच आहे, तो माणूस राणाजी नाहीये हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. तो माणूस राहणार आहे हे तुम्हाला पटत नाही ना? राहिलं तुम्ही वहिनीसनी परत सोडा की. हे बघा, तो माणूस राणाजी आहे हे जर तुम्हाला मान्य नाहीये, तर माझी मुलगी त्या घरात त्या माणसाबरोबर राहणार नाहीये. त्याला हाकलून द्या. हो, ही होणार नाही. पण चर्चा होणार नाही. हो काका, असं काय करताय तुम्ही? तुम्ही काय काय बोलताय काय तुम्ही? हो, अंजली वहिनीसनी मान्य आहे, काकीसनी मान्य आहे. तुम्ही काय लावून धरले उगाच? हे बघा, तो माणूस राणादाच आहे. आणि जर तुम्हाला वाटतं तसं तो गुंड असता की नाही, तर आत्ता पत्र वहिनीसनी घेऊन पळून गेला असता कधी. मला त्या माणसाचा विषय नकोय. राहिलं राहिलं, पण आमची काय काळजी आहे की नाही तुम्हाला? अहो, आमच्या अख्ख्या घराला अंजली वहिनींची गरज आहे. वहिनी आहेत तरच आमच्या वाड्याला घर पण आहे. हो, ठीक आहे, पण तो माणूस त्या घरात असता कामा नये. ते तुम्ही माझ्यावर सोडा. राणादामुळे अंजली वहिनीसनी कसला ताप होणार नाही बघा. अहो, त्यांना कसं एक दुसऱ्यापासून लांब ठेवायचं ही जिम्मेदारी माझी. आता तरी सोडशील ना? ठीक आहे. चल चल चल. मी बॅग घेऊन येते. आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. अंजली वहिनी आपल्या घरी येणार. विजय असो! विजय असो!
निघू का? अहो अंजली विचारते निघू का? बाबा चिडू नका ना प्लीज. मी एकच गोष्ट सांगते, जे होतंय ते चांगलंच होतं. तुम्ही काय बी काळजी करू नका सा. अहो अंजली माझ्या मुलीसारखी आहे, तिच्या केसाला बी धक्का लागणार नाही बघा. काका थँक्यू बरं का. आणि राणाचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. अहो मी आहे की. बाबा निघू का? परत थांब म्हणल्यानंतर थांबणार आहेस का? जा, पण काळजी घे. बाबा अहो मी लांब कुठे चाललीये? इथे गावातच तर असणार आहे. तुम्ही सुद्धा एकमेकांची काळजी घ्या. येते. चला परत सगळी वहिनी येणार आहेत संघात. विजय असो! विजय असो! तो बघा तो गुंड, त्याच्यापासून जरा जपू ना. अहो काका तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याला बरोबर सरळ करतो मी. हा चला येतो. चला चला. आले बघ. या वहिनी. बॅग घेतली काय? काय जाऊ बाई, मोठ्या रुबाबात तुमचा आईबा तुम्हाला हितनं घेऊन गेलत. 4 दिवसात पोरगी जड झाली वाटतं त्यासनी. वहिनी म्हणजे तू नाही जड व्हायला. आणि तुझा पप्पा 2 दिवस घरात ठेवून घेतात का तुला? आमचा सोडा, यांचं बोला आधी. परत आल्यास ना वा आमच्या दारात. मला या घरात थांबायचंच नाहीये. हो वहिनी. अहो इथं काय म्हणावं घ्यायला लागलाय तुम्ही? तुम्ही इथंच थांबणार बघा. अजिबात नाही. या राजा राजगोंडांनी आणि जाऊबाईंनी माझा खूप अपमान केला. आता जर का मी या घरात थांबावं असं वाटत असेल तर माझ्या काही अटी आहेत. त्या अटी मान्य केल्या तरच मी थांबेन, नाही तर जाते. अटी? हे असलं आटी बिटी असतील का नाही तर आल्या पावली कडनं सुटायचं. काही गरज नाही आमस्ती तुमची. ठीक आहे. ए पहिले तू घरात बाहेर हो. काय म्हणला? वहिनींच्या सगळ्या अटी मानाव्या लागणार आहेत तुला. अडलंय आमचं थिएटर. चला निघा. हिला हिच्या घरी परत सोडून या. चला. वहिनी ते जरा येताव का? ते येते लगेच. ये. बघा बहिणी, ते आपल्या हात दगडाखाली असतात बघा. हे चुपचापणे मान्य करा. अरे तुझ्या डोसक्यात काय फॉल्ट आहे काय र? तू कुणाचा? तू आमचा माणूस आहे की तिचा माणूस आहे? वहिनी मी तुमचाच माणूस असते म्हणून तुमच्या भल्याचं सांगत असते बघा. ते बघा तुम्हाला सांगते, तिने 90% मान्य केलेलं असते की मी राणा असते. मग आता ते राहिलेले 10% घरात आल्यावर पुरे होऊन जातात बघा. ठीक आहे. आता राणा भाऊजींनी आम्हाला रिक्वेस्ट केल्या म्हणून मान्य आहे आम्हाला. सांगून टाका तुमच्या काय अटीफटी आहेत ते. सांगते. अट नंबर 1, राधाताई आणि श्रीपती दादांचा पगार झाला पाहिजे. अट नंबर 2,
गोदात त्यांना नवीन साड्या आल्या पाहिजेत आणि त्यांना आठवड्यातले 4 दिवस सक्तीची सुट्टी पाहिजे. अट नंबर 3, लाडू सोबत खेळायला युवराजला परत घरी आणायला हवं. आमचा प्रश्न आहे. अट नंबर 4, या राजा राजगोंडाला शिक्षा म्हणून रोज शेतावर कामाला पाठवलं पाहिजे. अटीची बाळच आहे की ही तर. एवढं काही जमणार नाही आम्हाला. वहिनी ठीक आहे. अट नंबर 5, शेवटची अट. जाऊबाईंनी मला चपला पुसायला लावल्या होत्या. त्यामुळे आता तुम्ही अजिबात नाही. काय सर चपला पुसणार नाही. 1 मिनिट. चपला पुसायला लावणे इतकी मी वाईट नाही. पण हा, जर का जाऊबाईंनी मानाने ओवाळून मला घरात परत घेतलं तरच मी थांबते. जाऊबाई, माणसानं दिवसा ढवळ्या एवढी स्वप्न बघायची नसत्या. बहिणी जरा येताव काय? बोला. बहिणी, ती 4 दिवस इथे नव्हती तेव्हा तुम्ही तुमच्या घोटाळ्याच्या फायली बाहेर काढल्या असत्या. हे तिचा ढोस कसा टाकला का नाही, की ती सगळ्या फायली ते पोलिसांमध्ये देईल बघा, मग जाताय तुम्ही ते जेलमध्ये. हा, पण ववाळणं बिवाळणं नाही जमणार आम्हाला. मग काय जेलमध्ये जायचंय का तुम्हाला? नाही, जावं जेलमध्ये मग. तर मी तुमच्या भल्याचं सांगते आणि तुम्ही दुसरंच काहीतरी बोलता. बघा वहिनी, ते मी काय म्हणते, ते जरा गोड बोलून ते सगळ्या फायली बंद करून सोडू आपण. आणि मग ती सही बी घेऊन टाकू. एकदा काही हे सगळं झालं की मग बदला घेऊन सोडू की हो. हा, ते सगळ्या गोष्टींचा बदला घेऊन सोडू आपण. घेणारच, बदला घेणारच आम्ही. तू बघ, हे समजा झालं का नाही, नंतर आम्ही असं चापत फटकन मारू. मग ती आता ववाळताय का नाही तुम्ही? चंदे, जा आरतीचं ताटान. ए ववाळ की. आत्ता या वाड्याला घरपण आल्यासारखं वाटत, होय की नाही? चला या पार्टी करूया वहिनीला घरला. हळूहळू. अरे लाडू, तुला ती बॅग झेपत पण नाहीये. चल दे ती माझ्याकडे, मी घेते. नाही भाऊ, तू आले म्हणून मला लय आनंद झालाय बघ. लाडू, मी म्हणलं होतं का नाही तुला, तुझ्या माऊला आणणार म्हणजे आणणार. आणलं का नाही? 1 नंबर काम केलं बघ राणादा. तुम्ही नाही आणलंत मला, सूरज भाऊजींनी आणलंय. अजिबात नाही.
ते मला वैतागूनच तुमच्या वडिलांनी तुम्हाला पाडलेलं असते बघा परत. हो का? मग थांबा. सूरज भाऊजी, सूरज भाऊजी जरा वर या. हा बोला की काय झालं? सूरज भाऊजी, हा गुंड माणूस मला परत त्रास देतोय हो. तुम्ही माझ्या बाबांना शब्द दिलात ना? हे राणा वहिनी आत्ता आले आणि तू भांडण करायलास बे. अरे सूरज तुला सांगते ही बाईच भानकुदळ आहे बघ. काय म्हणाला? भानकुदळ? मला भानकुदळ म्हणाले? काय बोलताय हो तुम्ही? शी, माझा या माणसावर अजिबात विश्वास नाहीये. मला या माणसाबरोबर राहायचं नाहीये. काय ते बघा तुम्ही, ना तुम्ही चालले. ठीक आहे वहिनी. हे बघा तुमचा विश्वास नाही ना यो राणा आहे. नाही. राहिलं तर मग मी काय तुम्हाला फोर्स करणार नाही. म्हणजे बघा म्हणजे तुम्हाला ह्या माणसा संकट राहायचं नाही पण वाड्यात राहायचंय. मग आपण काय करूया माहितीये? हा तुम्ही आजपासून माझ्या खोलीत नंदीचा संकट झोपा. मी राणाचा संकट झोपतो त्याच्या खोलीत. हा म्हणजे भांडणच नको आपल्याला, विषयच मिटला. म्हणजे तुमचा विश्वास बसतोवर आपण असं करूया, नंतर बघूया काय करायचं ते. काय बरोबर की नाही? चालतं ना तुम्हाला? हे लाड्या बॅग उचला आणि माझ्या खोलीत जा लवकर. नाही नाही ते त्याची काय गरज नाही. ते मी नाही ताप देणार हिला. हे राणा ऐक माझं. विश्वास बसतोवर आपण असं करायचं आहे. तोवर मी तुझ्या संकट आणि वहिनी नंदीचा संकट. हा आता कुठं वहिनी आहे? तू भांडून परत पाठवशील त्याशी. हे बघ आता जरा बाहेर चाललोय मी, यायला उशीर होईल. आल्यावर सामान घेऊन तुझ्या खोलीत येणार आहे मी. चालते ना? चालायलाच पाहिजे. वहिनी काम फिनिश. हे लाड्या बॅग उचल आणि जा लवकर. जा लवकर. भांडू नकोस. अहो वहिनी. अजून काय काय बघायचं आम्ही या घरात? अहो ताईसाहेब, अजून काय बघायचं राहिलं दुसरं? तरी मी तुम्हाला सांगत होते त्या मास्तरणीचं दाव तुटलंय म्हणून. आता बघा कशी उधळली ती चौकून. ताईसाहेब, आज तिची आरती ओवाळून तुम्हाला घरी घ्यावं लागलं. उद्या तिचे पाय चेपत बसावं लागल. असलं काय होत नसतंय का? अहो ताईसाहेब, मास्तरणीची आरती करून तिला घरात मानानं घ्यावं लागल असं कधी वाटलं होतं का तुम्हाला? पण आज घ्यावं लागलं ना. ते बी तिच्या अटीच सकट. तुमच्या नाकावर टिचून टेचत घरात आली ती मास्तरीन आणि तुम्ही बसायचं चढपडत. जशी आली आहे तशी हकलून काढतो का नाही बघतो आता. अहो ताईसाहेब, पण ती सुखासुखी घराबाहेर गेलती नव. मग तुम्ही तिला घरात का घेतली परत? अगं ती काय ढगात गेलती का कायमची? इस्टेटीवर दावा ठोकायला कधी ना कधी आलीच असती की. ते काही नाही. आम्हासनी ही इस्टेट आमच्या नावावर करून घ्यायची आणि त्यासाठी राणाची सही पाहिजे. आणि मास्तरी नसल्याशिवाय ती सही होणार नाही. मी काय म्हणते, आपण त्या मास्तरीलाच ढगात पाठवलं तर अहो समधी झंझटच मिटल. म्हणजे बघा आता इस्टेटीवर दावा कोण ठोकणार? तर ती मास्तरी. दुसरं हायच कोण तिच्याशिवाय? तीच जर ढगात गेली तर मग काय? राजाला तर कधी बी हाकलून लावता येते. अब आया ना ऊट पहाड़ के नीचे. चंदे एकदम बराबर बोललीस बघ तू. मग अगं मास्तरीनच जर या जगात नसल तर समजा प्रश्नच मिटला. या इस्टेटीवर हक्क गाजवायला कोणच नसणार. आता काट्यानं काटा काढायचा चंदे. म्हणजे या राजा राजगोंडालाच आम्ही मास्तरणीला ढगात पाठवण्याची सुपारी देणार. उद्या उठून समजा त्यो गावला बिवला तर सांगायचं नवरा बायकोशी काय तर भांडण होती, आम्हाला काय माहित नाही बाबा. आणि समजा उद्या उठून यो राणा नाही राजा राजगोंडा असं जर अख्ख्या जगाला कळलं तर मग तर समजी झंझटच मिटली. अगं त्या मास्तरणीचा मर्डर जर झाला तर सहीची बी काहीच गरज उरली नाही की. वा चंद एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्या राजा राजगोंडाला आम्ही बोलवले म्हणून सांग जा. हा आत्ता आणते.